students, today we are going to see exclamatory sentences. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्गारार्थी वाक्य कशा प्रकारची बनवायची हे बघूया. आपल्याला उद्गारार्थी वाक्य बनवायची आहे. म्हणजे काय करावं लागेल या ठिकाणी आपण एकच लक्षात घ्यायचं, जर दिलेले वाक्य ॲसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये असेल तर त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कसं बनवायचं याविषयी बघूया. फॉर एक्झाम्पल, he is happy. फॉर एक्झाम्पल दिला he is happy. आता या ठिकाणी आपल्याला मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर पेपर मध्ये आलेलं असेल तर अशा वेळेस आपण कसं करणार, कसं लक्षात घ्यायचं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवणार आहे आपण. सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं, दिलेल्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आलेला आहे का बघायचं. आता ऍडजेक्टिव्ह नेमकं कसं ओळखणार तुम्ही, म्हणजे असा एक शब्द असतो की ज्याचा गुणविशेषण केलेले असतात, म्हणजे विशेष माहिती सांगणारा शब्द बघायचा, विशेषण असणारा शब्द, त्याला ऍडजेक्टिव्ह लक्षात घ्यायचं आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह आलेलं असेल तर अशा वेळेला या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. हा जो दिलेला फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर, याचा वापर करायचा तुम्हाला या ठिकाणी. पण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना केवळ त्या वाक्यामध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह येईल असं नाही. कधी कधी ऍडजेक्टिव्ह प्लस नाउनचा पण वापर होत असतो. त्या संदर्भातील वाक्य आपण नंतरच्या इथे बघूया. पण सुरुवातीला बघूया आता याचं कसं बनेल. आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं असेल तर कसं बनवणार आहे. सगळ्यात पहिले बघायचं वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आलेला आहे का. या वाक्यामध्ये हॅपी हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, तो सुखी आहे. कसा आहे, सुखी आहे, आनंदी आहे. जर असं जर वर्णन करणारा शब्द आला असेल तर सरळ सरळ वाक्याची सुरुवातीला काय घ्यायचं आहे, हाऊ नी सुरुवात करायची, हाऊ. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्या, हॅपी. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आलेला आहे, ही. त्यानंतर जी टू बी फॉर्म आलेला आहे किंवा हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब घ्या, ही इज. आफ्टर देन यू यूज ओनली एक्सक्लेमेटरी मार्क. त्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे, एक्सक्लेमेटरी मार्क. इथे तुम्हाला फुल स्टॉप घेता येणार नाही. ठीक आहे. नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल. आता बघा या वाक्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिसते आहे. कोणता ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. पण याला लागून काय आलेलं आहे, व्हेरी. म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, ती फार सुंदर आहे. ती कशी आहे, फारच सुंदर आहे. जर अशा वेळेस असं जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह असेल वाक्यामध्ये तर अशा वेळेस व्हेरीला कट करायचं, व्हेरी घ्यायचं नाही. आणि आपल्याला जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं असेल तर कसं करावं लागेल, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. सरळ सरळ हाऊ घ्या, हाऊ घेतल्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्या, हाऊ ब्युटिफुल. आफ्टर देन यू राईट सब्जेक्ट शी. नंतर राहिलेला भाग कोणता आहे, इज. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे कसं झालं बघा तुमचा आन्सर, हाऊ ब्युटिफुल शी इज. सी नेक्स्ट सेंटेन्स, इट इज शेमफुल. बघा, इट इज शेमफुल. तर या वाक्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह कोणतं दिसते आहे, शेमफुल. तर या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल मॅडम या वाक्यामध्ये व्हेरी आलेला नाहीये. नसू द्या, जर वाक्यामध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह आला असेल तरी देखील तुम्हाला हाऊचा वापर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना वापरायचा असतो, फक्त ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तर. ठीक आहे. चला, या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता आलेला आहे, शेमफुल हे ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. तर याचं एक्सक्लेमेटरी बघा कसं होईल, हाऊ शेमफुल. नंतर सब्जेक्ट घ्या, इट इज एक्सक्लेमेटरी मार्क. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. तर ही ट्रिक्स कुठे लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला ज्या वाक्यामध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह आलेलं असेल किंवा व्हेरी किंवा व्हेरीला लागून ऍडजेक्टिव्ह लागून आलेलं असेल तर अशा वेळेस फक्त हाऊचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नाउ लेट अस सी अनदर एक्झाम्पल ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. नेक्स्ट एक्झाम्पल, शी इज अ ब्रेव वुमन. आता जे आपण वाक्य सेंटेन्स बघितली होती आणि या वाक्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो आहे, तर या वाक्यामध्ये इथे ए आलेला आहे, त्याचबरोबर वाक्यामध्ये इथे ऍडजेक्टिव्ह पण आलेला आहे आणि याच्यासमोर काय आलेला आहे, वुमन हे एक नाउन आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर
मध्ये कशा प्रकारचे बारीक सारीक तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही मगाच्या पद्धतीने जर यूज केलं का मॅडम इथे हाऊचा वापर केला तर जमेल का, नाही. जर तुम्ही या ठिकाणी हाऊचा वापर केला तर तुमचं उत्तर रॉंग होईल. तर अशा वेळेस काय वापरावं बरं मग, आता मॅडम तर सांगताय हाऊचा वापर केला तर रॉंग होईल. तर अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस वाक्यामध्ये नाउन प्लस ऍडजेक्टिव्ह येत असेल, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन असं जर आलेलं असेल, जर दिल्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन आलेलं असेल किंवा नाउनचं सेंटेन्स आलेलं असेल वाक्यामध्ये, त्याचबरोबर ए किंवा ॲन आर्टिकल वाक्यामध्ये आलेलं असेल, तर अशा वेळेस हाऊचा वापर करायचा नाही. डोंट यूज हाऊ इन अ सेंटेन्स. तर अशा वेळेस तुम्ही हाऊचा वापर त्या वाक्यामध्ये करायचा नाही. मग अशा वेळेस नेमकं काय वापरायचं आहे तुम्हाला, तर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. आता मी या ठिकाणी मला एक स्ट्रक्चर काढून देते, त्याचा वापर करा. तर या ठिकाणी कशा पद्धतीचं वाक्य उत्तर तयार होईल आपलं, या ठिकाणी लक्ष द्या कशा पद्धतीत तयार होईल. बघा, सगळ्यात पहिले व्हॉट घ्या. इथे आपल्याला हाऊ घेता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ही कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला. व्हॉट का घेताय मॅडम, कारण या ठिकाणी वाक्यामध्ये ए तर आलेलाच आहे आणि त्याचबरोबर ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कशाचा वापर करत आहोत आपण, तर व्हॉटचा वापर सुरुवात करत आहोत. व्हॉटचा वापर करत आहोत. व्हॉट. त्यानंतर अकॉर्डिंग टू फॉर्म्युलानुसार ए आलेला आहे, ए घ्या. त्यानंतर जर वाक्यात इथे अ व्हेरी आलं असतं, अ व्हेरी ब्रेव वुमन, तर व्हेरीला काढून टाकायचं. या ठिकाणी व्हेरी आलेला नाहीये, त्यामुळे प्रश्नच नाहीये. तर अ घेतल्यानंतर ब्रेव वुमन, त्यानंतर सब्जेक्ट कोणता आलेला आहे, शी, शी इज. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क, शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क घ्यायचं, शी इज. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, इट इज अ व्हेरी डेंजरस टर्निंग. बघा, या ठिकाणी इट इज अ व्हेरी डेंजरस टर्निंग दिलेलं आहे. आता तुम्हाला या वाक्यामध्ये पुन्हा एक शब्द जास्त दिसतो आहे, व्हेरी. जर व्हेरी आला असेल तर व्हेरीला काय करायचं आहे, ओमिट धिस, व्हेरीला काढून टाकायचं आहे. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह कोणता आलेला आहे, डेंजरस, आणि नाउन कोणता आलेला आहे, टर्निंग. तर अशा वेळेस कसं होईल बघा वाक्य, अकॉर्डिंग टू फॉर्म्युलानुसार. चला, व्हॉट ए डेंजरस टर्निंग डेंजरस टर्निंग. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आलेला आहे, इट, आणि राहिलेला भाग कोणता आहे, इज. हे तुम्हीच फॉर्म या ठिकाणी लिहून घ्या. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. तर तुम्हाला या दोन प्रकारामधला फरक लक्षात आलेला असेल, हाऊ कधी वापरायचं आणि व्हॉट कधी वापरायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना पेपरला एक तर तुम्हाला मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणू शकते, किंवा याच्या अपोजिट सुद्धा या ठिकाणी आलेलं असते. म्हणजे नेमकं कसं येईल, एक तर मेक इट एक्सक्लेमेटरी किंवा मेक इट ॲसरेटिव्ह. जर तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेलं असेल तर या पद्धतीने ॲसरेटिव्ह बनवायचं असते, जे आपलं सेंटेन्स दिलेलं असते बनवायचं त्यानुसार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशी असतात याबद्दल माहिती बघितली आहे. जर याविषयी कुणाला जर काही डाऊट्स असेल तर मला नक्की कॉमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.